महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आतापर्यंतच्या इतिहासात मी भूम परंड्यासाठी सगळ्यात जास्त निधी आणला। माझ्यापेक्षा 1 रुपयाचा निधी जास्त आणलेला दाखवा, मी राजीनामा देतो असं ओपन चॅलेंज तानाजी सावंत यांनी विरोधकांना दिले। तर धाराशिव नगर परिषदेतील पराभवाचा वचपा जिल्हा परिषद ताब्यात घेऊन काढणार असा संकल्प तानाजी सावंत यांनी केलाय। जिल्हा परिषद निवडणुकीत गद्दारी केली तर ठेचून काढा असे आदेश तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिलेत। तानाजी सावंत यांच्या या वादग्रस्त विधानामुळे जिल्ह्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे। जर मेमीपणा असतो, तुम्हाला सगळंच पाहिजे असतं, तर तेवढा दंबी लागतो त्या ठिकाणी अंगावर तुटून पडायचा। गद्दारी फितुरी करून दिवसा पक्षाचं नाव घ्यायचं, रात्री जाऊन तिथं जर काही घाण खात असाल, असला शिवसैनिक आम्ही मानत नाही। ठाकरेच्या शिवसेनेत हे चालत नाही, तुम्ही गद्दार आहात एवढंच सांगतो। आणि म्हणून या जिल्हा परिषदेला तो धाराशिव नगर परिषद आपली पालिका असेल, आज सगळ्या ठिकाणचा हा वचपा ह्या जिल्हा परिषदेला आपण काढायचा। मी परत आव्हान करतो ह्या व्यासपीठावरनं माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि जे कोणी लपून छपून ऐकत असतील त्यांना, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत या मतदारसंघात जो निधी आलाय तो एकत्र करा आणि तानाजी सावंत आणलेला निधी एकत्र करा। त्याच्यापेक्षा 1 रुपया जर जास्त असेल तर मी आता सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे। माहिती घ्या, हे सगळं केल्यानंतर सुद्धा, एवढं काम केल्यानंतर सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांच्या अंगातनं घामाच्या धारा, कुणाला अटॅक होतोय, कुणाला काय होतंय मतमोजणीतनं, आणि त्यावेळेस फक्त 1000-1500 मतांना आपण निवडून येतो। ही माझी खंत आहे, ही माझी शोकांतिका आहे। तुला रुपया लागतोय ना, 2 रुपये देतो तुला, त्याचं काम कर। गद्दारी करायची नाही, पण जर गद्दारी केली तर मात्र त्याला ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, हे लक्षात घ्या। आणि ते इथंच नाही, एका जिल्ह्यावर सांगतो, ह्या वेळेस आपल्याला जिल्हा परिषदेवरती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा परिषदेवरती आपल्याला भगवा फडकवायचा आहे, हे प्रत्येकाने शपथ घ्या।